शेतकरी बंधूंनो, मार्च महिन्याला सुरुवात होते. तुमची हिवाळी हंगामातील जी काही पिकं होती तर ती आता काढणीला आलेली आहे. म्हणजे तुमचा हरभरा असेल, गव्हाचं पीक असेल, कांद्याचं पीक असेल. मग ही पिकं काढून झाल्यानंतर उन्हाळी हंगामामध्ये तुम्ही भाजीपाला पीक लागवड करण्याचा विचार करत असाल, तर तापमानाला अनुसरून त्याचबरोबर आपल्याकडं पाण्याची सुविधा कशी आहे, एक मार्केटचा अंदाज घेऊन मार्चच्या सुरुवातीला आपण कोणती भाजीपाला पिकं करावी, जेणेकरून भविष्यामध्ये त्या पिकाला चांगला दर मिळू शकेल, त्या पिकातून आपल्याला चांगले पैसे मिळू शकतील. तर अशी एकंदरीत काही निवडक भाजीपाला पिकं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही भाजीपाला उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर बाकाल. आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करायला अजिबात विसरू नका. म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. तसेच शेतकरी बंधूंनो, या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. शेतकरी बंधूंनो, आज आपण एक 2-3 प्रकारच्या पिकांची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. यामध्ये काही पिकं भाजीपाला पिकं आहे, काही फळवर्गीय पिकं आहे आणि काही कडधान्य पिकं आहे. आता या सर्वच पिकांना मार्केटमध्ये भविष्यात चांगला दर मिळेल असे नाही, कारण मार्केटचा 100% अंदाज आपल्याला सांगता येत नाही. पण एक सरासरी दर जरी या पिकांना मिळाला तरी चांगले पैसे या पिकातून आपल्याला तिथं मिळू शकतात. शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये काही पिकं एकदम कमी खर्चिक आहे, तर काही पिकांसाठी जे लागणारं भांडवल आहे तर ते खूप जास्त लागणार आहे. म्हणजे खूप जास्त खर्चिक पिकं आहे. पण जी जास्त खर्चिक पिकं आहे तर त्या पिकांमधून मिळणारा जो प्रॉफिट आहे तर तो सुद्धा दांडगा असल्यामुळे जे सगळं शेतकरी आहे, म्हणजे ज्या शेतकऱ्यांना 1 एकर 2 एकर अशा पद्धतीची लागवड करायची आहे, तर ते शेतकरी जास्त भांडवलाची पिकं म्हणजे जी जास्त खर्चिक पिकं आहे तर अशा पिकांची निवड करू शकता. जे छोटे शेतकरी आहे, ज्यांना 10 गुंठे 20 गुंठ्यापर्यंत लागवड करायची आहे, तर असे शेतकरी जे आहे तर ते कमी खर्चाच्या पिकांची त्या ठिकाणी निवड करू शकता. एकंदरीतच चांगली प्रॉफिटेबल पिकं मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला एकदम कमी खर्चामध्ये, कमी कालावधीमध्ये आणि एकदम वन टाइम हार्वेस्टिंगला येणारं पीक करायचं असेल तर 10 मार्चपर्यंत तुम्ही मूग या पिकाची तिथं पेरणी करू शकता. एकदम कमी खर्चातलं पीक आहे शेतकरी बंधूंनो आणि कमी कालावधीतलं पीक आहे. साधारण 65 ते 70 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येणारं पीक आहे आणि मूग पिकाला खर्च हा एकदम कमी लागतो. शेतकरी बंधूंनो, फक्त जे फवारणीचं नियोजन आहे तर हे तुम्हाला तिथं चांगलं ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव मूग पिकावर खूप जास्त होत असतो. एरवी जे खत आहे तर मूग पिकाला खूप कमी प्रकारची खतं लागतात. त्याचबरोबर मूग पिकामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी एक चांगल्या प्रकारची मदत होते. शेतकरी बंधूंनो, एकरी 7 ते 8 क्विंटलचं ॲव्हरेज जरी मूग पिकातून तुम्हाला मिळालं, 6.5 ते 7,000 रुपये प्रति क्विंटलचा दर जरी मूग पिकाला मिळाला तरी चांगला प्रॉफिट मूग पिकातून तुम्हाला होऊ शकतो. अतिशय कमी खर्चातलं आणि कमी कालावधीतलं पीक आहे शेतकरी बंधूंनो. त्यानंतर मार्च मधलंच दुसरं महत्त्वाचं जे पीक आहे तर ते भाजीपाला पीक आहे. एक कमी खर्चातलं आणि चांगला प्रॉफिट देणारं हे पीक आहे आणि ते पीक म्हणजे शेतकरी बंधूंनो वाल या पिकाची तुम्ही लागवड करू शकता. साधारण 3.5-4 महिन्याचं हे पीक आहे. लागवडीनंतर 45-50 दिवसांनी वाल पिकातून आपल्याला प्रत्यक्ष उत्पादन तिथं निघायला सुरुवात होते आणि 3ऱ्या-4थ्या दिवशी वाल पिकाचा जो तोडा आहे तर तो कंटिन्युअसली त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतो. शेतकरी बंधूंनो, 25 ते 30 रुपये प्रति किलोचा दर वाल पिकाला जर मिळाला तरी सुद्धा चांगले पैसे वाल पिकातून तुम्हाला उन्हाळ्याच्या हंगामामध्ये तिथं मिळू शकतात. तुमचं हिवाळी हंगामामध्ये टोमॅटो लागवड केलेलं जे स्ट्रक्चर असेल शेतकरी बंधूंनो, तर त्याच स्ट्रक्चरवर तुम्ही वाल पिकाची लागवड करू शकता. म्हणजे नवीन स्ट्रक्चर करण्यासाठी, तार बांबूची बांधणी करण्यासाठी जो खर्च तुम्हाला लागणार आहे तर तो खर्च तिथं तुमचा वाचणार आहे. त्यामुळे जुनं स्ट्रक्चर असेल तर त्याच्यावरच तुम्ही वाल पिकाची लागवड जी तर ती करू शकता. चांगलं पीक आहे शेतकरी बंधूंनो आणि एप्रिल-मे महिन्यामध्ये वाल पिकाला मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर चांगली मागणी असते, दर पण चांगले मिळतात. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, जे तिसरं महत्त्वाचं पीक आहे तर ते पीक आहे खरबूज.
शेतकरी बंधूंनो, खरबूज हे पीक खूप खर्चिक पीक आहे आणि मोठ्या शेतकऱ्यांसाठी हे चांगलं पीक आहे. म्हणजे ज्यांना एकर 2 एकर अशी लागवड करायची आहे, तर असे शेतकरी खरबूज या पिकाची नक्कीच तिथं निवड करू शकतात. 70-75 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येणारं हे पीक आहे शेतकरी बंधूंनो. पण याला खर्च जो आहे तर तो खूप जास्त लागतो. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला बेड मल्चिंग करणे तिथं आवश्यक आहे. त्याचबरोबर खत व्यवस्थापन, पाणी नियोजन आणि फवारणीचं जर तुम्ही चांगलं नियोजन त्या ठिकाणी ठेवलं, तर खरबूज पिकातून एकरी 20-22 टनापर्यंतचं ॲव्हरेज तुम्हाला सहज मिळतं. 15-20 रुपये प्रति किलोचा दर जरी तुम्हाला खरबूज पिकाला मिळाला, तर चांगले पैसे खरबूज पिकातून तुम्हाला तिथं मिळू शकतात. त्यानंतर उन्हाळी हंगामामध्ये अतिशय कमी खर्चामध्ये, कमी कालावधीमध्ये सगळ्यात जास्त प्रॉफिट मिळवून देणारं पीक म्हणजे शेतकरी बंधूंनो कोथिंबीर. कोथिंबीर पिकाची तुम्ही पेरणी मार्च महिन्यामध्ये जर केली, तर एप्रिल किंवा एप्रिल एंडिंगपर्यंत या पिकातून तुम्हाला चांगला प्रॉफिट मिळू शकतो. कारण उन्हाळी हंगामामध्ये कोथिंबीर पिकाचं जे उत्पादन आहे तर ते कमी निघतं. शेतकरी कोथिंबीरीची जी पेरणी आहे तर ती सहसा करणं तिथं टाळतात, कारण जळ खूप जास्त होत असते कोथिंबीरीची उन्हाळी हंगामामध्ये. त्यामुळे एकंदरीतच आवक मार्केटमध्ये कमी असल्यानं उन्हाळ्यात कोथिंबीरीला दर चांगला मिळतो. त्यामुळे चांगले पैसे कोथिंबीर पिकातून तुम्हाला अतिशय कमी कालावधीमध्ये आणि कमी खर्चामध्ये तिथं मिळू शकतात. सगळ्यात बेस्ट आणि प्रॉफिटेबल पीक आहे छोट्या शेतकऱ्यांसाठी. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, शेवटचं जे एक महत्त्वाचं पीक तुम्हाला सांगतो ते म्हणजेच मेथी. मेथी या पिकाची तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये आता तिथं पेरणी करू शकतात. कारण मार्च हा शेवटचा टप्पा आहे. त्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये मेथीचं जे उत्पादन आहे तर ते निघत नाही, खूप जास्त जळ होते. त्यामुळे एक टप्पा आणखी मेथी पिकाचा तुम्ही तिथं घेऊ शकता. 25-30 दिवसाचं हे पीक आहे आणि सरासरी दर जरी तुम्हाला मेथी पिकातून मिळाला तर चांगले पैसे मेथी पिकातून तुमचे होऊ शकतात. एकदम कमी खर्चातलं पीक आहे शेतकरी बंधूंनो आणि लवकर येणारं पीक असल्यामुळे ही जी 2 पिकं जी आहे शेवटची, कोथिंबीर असेल किंवा मेथी असेल, या पिकातून तुम्हाला कमी खर्चामध्ये आणि कमी कालावधीमध्ये चांगला प्रॉफिट मिळण्याचे जे चान्सेस आहे तर ते उन्हाळ्यामध्ये तिथं जास्त असतात. फक्त ह्या पिकांसाठी शेतकरी बंधूंनो, तुमचं जे पाणी व्यवस्थापन आहे तर ते चांगल्या पद्धतीचं तिथं असणं गरजेचं आहे. आणि दोन्ही पिकांसाठी स्प्रिंकलर किंवा रेन पाईप जर असेल तर तुम्ही चांगलं उत्पादन घेऊ शकता. शेतकरी बंधूंनो, तुमच्याकडे उपलब्ध पाण्याची सुविधा कशी आहे त्यानुसार तुम्ही सांगितलेल्या पिकापैकी कोणत्याही पिकाची लागवडीसाठी निवड करू शकता. तुम्हाला काही अडचण असल्यास मी खाली व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही मला प्रत्यक्ष संपर्क करू शकता. शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करा. नवीन माहितीसह आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.